सन 2026चा अर्थसंकल्प हा गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधांवरती भरीव निधी उपलब्ध करून देणारा आहे, अशी प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केली आहे. रविवारी 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला 9वा अर्थसंकल्प सन 2026 ते 2027 साठी मांडला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद आणि नवीन भारत निर्माणच्या धोरणानं शेतकरी, नवउद्योजक, महिला, सूक्ष्म आणि लघुउद्योग यांना केंद्रित करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तसंच आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप उद्योगांना आर्थिक सहकार्य देऊन भविष्याचा वेध घेऊन नवीन गुंतवणुकीद्वारे रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे. सूक्ष्म, लघुउद्योग आणि टेक्स्टाईल, गारमेंट उद्योग यामध्ये आधुनिकीकरण होण्यासाठी प्रोत्साहन योजना घोषित करण्यात आली. तसंच शेती, सिंचन, युवांसाठी शिक्षणासोबतच रोजगार निर्मिती, महिला, आरोग्य, आयुर्वेद उपचार, सोलार, CNG, कामगारांना घरकुल योजना, छोटं 2 and 3 टायर शहर यासाठी मोठा निधी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय रेल्वेचं नवीन कॉरिडॉर पुणे ते हैदराबाद घोषित करण्यात आलं. याचा फायदा सोलापूरकरांना होणार. मेगा टेक्स्टाईल पार्क हे सोलापुरात उभारलं जाऊ शकतं, अशी प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केली. सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद, 10 वर्षीय खेलो इंडिया मिशन, शेती, सिंचनसोबत पर्यायी व्यवसाय, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, चंदन, नारळ, काजू आदी व्यवसायांना विकास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये बदल करण्यात आला आहे. जलजीवन मिशन स्कीमला 2028 पर्यंत मुदतवाढ, रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशनसाठी 1,000 कोटींची तरतूद. PM गतिशक्ती योजनेची माहिती प्रायव्हेट सेक्टरला देणं, टुरिझम उद्योगाला बळकटी देणारं, अपघाती विमा क्लेमवर आयकर आणि TDS कर याला माफी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, जी आमची अनेक वर्षांपासून सामाजिक मागणी होती. कस्टम ड्युटीमध्ये अनेक बदल करण्यात आले, जे उल्लेखनीय आहे. टेक्स्टाईल मशिनरीसाठी कस्टम ड्युटी 7.5% 0% करण्यात आली आहे. यामध्ये शटललेस लूम्स आणि एअरजेट लूम्सचा समावेश करण्यात आला आहे. लिथियम बॅटरीसोबत मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक व्हेकलला लागणाऱ्या बॅटऱ्यांच्या कस्टम ड्युटी माफ करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं या निर्णयाबद्दल स्वागत करण्यात आलं. एकंदरीत हा अर्थसंकल्प गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भरीव निधी उपलब्ध करून देणारा आहे. या अर्थसंकल्पाचं आम्ही स्वागत करत आहोत, असंही राजू राठी म्हणाले.